15 फेब्रुवारीनंतर तुरीचे बाजारभाव होणार 10,000 रुपये पार. राज्यासह देशामध्ये तुरीचं उत्पादन घटलं आणि भाववाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण सध्याला तयार झाले. सध्या तुरीला सरासरी 8,100 ते 8,800 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतोय. तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये अकोला असेल, जालना असेल, लातूर बाजार समिती असेल, कारंजा असेल, रिसोड असेल, यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीनं कधीच हमी भावाचा टप्पा हा पार केला. यंदा अतिवृष्टीमुळे तुरीचं उत्पादन राज्यात आणि देशात घटले. तर जे तूर उत्पादक देश होते, जिथून भारत त्या ठिकाणी तुरीची आयात करतात, त्याच देशांमध्ये आता तुरीचं उत्पादन घटल्यामुळं जागतिक बाजारामध्ये देखील तुरीचा तुटवडा हा निर्माण झाला आहे. आणि म्हणूनच तुरीच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी तुफान तेजी ह्यावेळेस त्या ठिकाणी आता दिसून आलेली आहे. मागच्या वर्षीपेक्षा तुरीचे दर हे जवळपास 20% वाढलेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे तुरीचे दर हे 10,000 रुपयांचा टप्पा देखील पार करतील, असा बाजारभाव अभ्यासकांचा त्या ठिकाणी अंदाज आहे. नेमकं याच संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर तुरीचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तर यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी तुरीचं उत्पादन राज्यासह देशामध्ये त्या ठिकाणी घसरलंय. याशिवाय यंदा तुरीला सरकारनं देखील 8,000 रुपयांचा हमीभाव त्या ठिकाणं जाहीर केल्यामुळं जे काही खुल्या बाजारातील तुरीचे बाजारभाव आहेत, तर या बाजारभावांना त्या ठिकाणी आधार मिळाला आणि म्हणूनच हे बाजारभाव जवळपास 9,200 ते 9,400 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी पोहोचले होते. सध्याचे जर का बाजारभाव आपण खुल्या बाजारातील आणि बाजार समित्यांमधील जर का पाहिले तर कारंजा बाजार समिती असेल, रिसोड असेल, लातूर असेल, जालना असेल, बुलढाणा अशा बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी तुरीला जवळपास 8,100 ते 8,800 रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजार मिळतोय. आणि या बाजारभावामुळं शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा त्या ठिकाणी तूर उत्पादनातून सध्या मिळत आहे. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जे काही तुरीचे बाजारभाव आहेत ते तब्बल 20% वाढ त्या तुरीच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी झाली आणि म्हणूनच शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण सध्याला निर्माण झाले. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर भारत हा दरवर्षी त्या ठिकाणी म्यानमार आणि दक्षिण आफ्रिकेमधून तुरीची जी काही आयात आहे ती त्या ठिकाणी करत असतो. यंदा याच देशांमध्ये त्या ठिकाणी तुरीचं उत्पादन कमी झाल्यामुळं जागतिक पातळीवरती देखील तुरीचा जो काही पुरवठा आहे तो आता त्या ठिकाणी कमी झाला आहे आणि म्हणूनच तुरीचे बाजारभाव वाढण्यासाठी हा जो काय कमी झालेला पुरवठा आहे तो त्या ठिकाणी कारणीभूत ठरतोय. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर देशांतर्गत जे काही व्यापारी असतात ते त्या ठिकाणी तुरीचा स्टॉक करून ठेवतात आणि ज्यावेळेस तुरीचे बाजारभाव होतील त्यावेळेस जास्त दराने त्या ठिकाणी तुरीची विक्री त्या ठिकाणी करत असतात. परंतु केंद्र सरकारनं स्टॉक लिमिट आणून त्या ठिकाणी जे काही तुरीची स्टॉक होत असतो आणि यामुळे बाजारभावावरती जो काही परिणाम होत असतो तो यावेळेस त्या ठिकाणी होणार नाही आणि या स्टॉकवरती केंद्र सरकारची यावेळेस त्या ठिकाणी करडी नजर असणार आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी जर ह्या महिन्यामध्ये जर का अशाच स्वरूपामध्ये जर राहिल्या तर याच महिन्यामध्ये तुरीचे जे काय बाजारभाव आहेत ते 10,000 रुपयांचा टप्पा देखील पार करू शकतील, अशी सध्याची परिस्थिती आणि तुरीचे बाजारभाव वाढण्यासाठी सध्याला पोषक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाले. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का तूर उत्पादक शेतकरी जर असाल आणि तुम्ही तुमची तूर जर का विक्रीसाठी मार्केटमध्ये आणणार जर असाल तर तुरीचे रोजचे बाजारभाव पाहून त्या ठिकाणी तूर विक्रीचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी अतिशय नफ्याचं आणि फायद्याचं, याशिवाय तुम्हाला